नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, हळद, हरभरा आणि हिरवी मिरची बाजाराची माहिती घेणार आहोत. सोयाबीनच्या दरात मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढ होतीये. सोयाबीनमधील वाढ टिकून असल्याने बाजारातील अवकेवरही परिणाम होतोय. सोयाबीनला सरासरी बाजारात 4,800 ते 5,100 रुपये दर मिळतोय. तर प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव 5,200 ते 5,300 रुपयांच्या दरम्यान पोहोचलेत. दर वाढत असल्याने बाजारातील आवक कमी झाली आहे, याचाही आधार दराला मिळतोय. सोयाबीनच्या दरातील सुधारणा कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशातील बाजारात मागील 2 आठवड्यांमध्ये कापसाच्या भावात 7 ते 8% वाढ झाली आहे. कापसाची बाजारातील आवकही कमी झाली आहे. तसंच सीसीआयची खरेदीही सुरू आहे, यामुळे दरात सुधारणा दिसून आली. कापसाचा सरासरी भाव 8,000 ते 8,100 रुपयांच्या दरम्यान पोहोचलाय, तर उच्चांकी भाव 8,850 रुपयांवर आहे. कापूस दरात आणखी सुधारणा झाल्यानंतर बाजारात काहीशी आवकही वाढण्याचा अंदाज आहे, परंतु यंदा उत्पादनही कमी असल्यामुळे दराला चांगला आधार राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. मिरचीची बाजारातील आवक गेल्या काही महिन्यांपासून एका पातळीच्या पुढे सरकलेली नाहीये. तर दुसरीकडे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे, यामुळे दर टिकून आहेत. सध्या हिरवी मिरची सरासरी 3,500 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान विकली जाते. मिरचीची बाजारातील आवक पुढील काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे हिरव्या मिरचीचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. हरभरा दरात मागील आठवड्याभरात काहीशी सुधारणा दिसून आली. गुणवत्तेच्या हरभऱ्याचे दर वाढलेत. सध्या बाजारात गुणवत्तेच्या हरभऱ्याची आवक कमी आहे. देशात साठा असलेल्या हरभऱ्यामध्ये गुणवत्तेची समस्या असल्याचं प्रक्रियादार सांगतात, त्यामुळे दरात 200 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. बाजार समित्यांमध्ये हरभरा 4,800 ते 5,100 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय, तर गुणवत्तेचा हरभरा 5,100 ते 5,500 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे हरभरा दरात काहीसे चढ-उतार दिसू शकतात, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशातील बाजारात हळदीला सध्या मागणी आहे. मसाले उद्योगाकडून आणि निर्यातीसाठी मागणी असल्याने दरालाही आधार आहे. तसंच बाजारातील हळदीची आवक सध्या सरासरीपेक्षा कमी आहे, त्यामुळे दर पातळी टिकून आहे. सध्या देशात हळद सरासरी 14,000 ते 16,000 रुपयाने विकली जाते. मुंबई मार्केटला 20,000 ते 22,000चा भाव मिळतोय, तर हिंगोलीत 15,000च्या दरम्यान दर मिळत आहेत. रिसोड आणि वसमत मार्केट 14,000 ते 15,000च्या दरम्यान आहे. बाजारातील हळदीची आवक पुढील महिनाभरानंतर वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम दरावर दिसू शकतो, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो, त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.